मित्रांनो नमस्कार, मी नितीन थोरात या नव्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्य प्रतोद वैजापूर मतदारसंघाचे आमदार, खरं तर त्यांना सर्वसामान्यांनी नागरिकांनी जी पदवी दिलेली आहे कार्यसम्राट म्हणून, ते आमदार बोरनारे सर आता आपल्यासोबत। सर तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। पहिला प्रश्न तुम्ही एक विधान केलं, एकनाथ शिंदे हे संभाजीनगर दौऱ्यावर आले होते आणि की तुमचा एक फॉर्म्युला तुम्ही त्यांच्या समोर ठेवला। त्या फॉर्म्युला तुम्ही असं म्हटलात की ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचा उमेदवार, का असं विधान तुम्हाला करावं वाटलं? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय हरी। आपण या ठिकाणी मुलाखतीसाठी वेळ दिला। मी तमाम नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आपलं स्वागत करील का आपण जे खरं समीकरण नागरिकांसमोर मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय। मी आमचे नेते, शिवसेना पक्षाचे आमचे मुख्य आणि या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी संवाद दौरा त्या ठिकाणी ठेवला होता आणि मी त्यांना असं बोललो की जर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जर खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने काम करतं त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जर करायची असेल तर आपण एक फॉर्म्युला द्या। शेवटी मी फक्त आमदार म्हणून काम करत नाही, तर मी शिवसेनेचा मुख्य प्रतोद म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून आमचे मित्र पक्ष भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मी फॉर्म्युला असं सांगितला की जर युतीच जर करायची असेल तर सोपं जावं, भविष्यामध्ये त्या मतदारसंघाचा विकास व्हावं। कारण शेवटी ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचं नगरपालिका पंचायत समिती जर आली तर निश्चित विकास साधला जातो। आणि म्हणून मी त्या सभेमध्ये जेव्हा मी भाषण केलं, स्पीच केलं, तेव्हा विधान दिलं का युती करायची असेल तर असा असा फॉर्म्युला तुम्ही त्या ठिकाणी वापरा का जेणेकरून भाजपलाही सोपं जाईल, राष्ट्रवादी काँग्रेसला सोपं जाईल, आपल्यालाही सोपं जाईल। आणि उद्देश दुसरा काही नव्हता, परंतु शहराचा विकास करायचा असेल तर नगराध्यक्षाने आमदार सोबत जर असेल तर निश्चित त्या शहराचा विकास झाल्याशिवाय, त्या नगरपालिकेचा विकास झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून ते विधान मी त्या ठिकाणी केलं। पण सरकार महायुतीचं आहे, सरकारमध्ये 3 पक्ष आहे, असं असताना स्थानिकमध्ये भाजप का तुमच्या सोबत राहू नये किंवा राष्ट्रवादी का सोबत राहू नये किंवा तुमचाच उमेदवार, असं तुम्ही असं विधान करण्यामागचा नेमकं हेतू काय होता तुमचा? हेतू फक्त शहराचा विकास व्हावं हा माझा त्या ठिकाणी हेतू होता। दुसरा हेतू बाकीच्या गोष्टी मी बोलणार नाही। जेव्हा रणसंग्राम चालू होईल का मी हे वाक्य का बोललो असेल त्यावेळेस, कारण शेवटी भाजपाने विधानसभेच्या वेळेस काही लोकांनी, माझं काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काम केलं, परंतु जवळजवळ भाजपाचे बरेच पदाधिकारी उबाटा गटात गेले आणि म्हणून मला हे विधान त्यावेळेस करावं लागलं। आजही मी त्यांना बोललो का तुम्ही अजूनही एखादा चांगला उमेदवार, चांगला म्हणण्यापेक्षा जो प्रामाणिकपणाने भाजप सोबत राहिला तो उमेदवार जर दिला तर मी आपल्या सोबत आहे, कारण मी युतीचा धर्म पाळणारा आमदार आहे। तुम्ही पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मी कधी भाजप असा भेदभाव करत नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाचा गटाचा कधी भेदभाव करत नाही। आज त्यांचाही एक ग्रुप आजही माझ्यासोबत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने काम करतोय। दुसऱ्या ग्रुपला त्या ठिकाणी मी सांगितलं बाबा आपण एकत्र बसू, काम करू। तसं BJPचे काही प्रमुख लोकांना मी बोललो, नेते मंडळीला बोललो का आपण एकत्र बसू, परंतु जर त्यांना जर बसायचंच नसेल तर शेवटी मला पक्ष म्हणून माझी सुद्धा जबाबदारी संपूर्ण पॅनल उभा करणं, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करणं आणि जनतेचा जो काही 3 वर्षापासून विकास मी त्या ठिकाणी करतोय
तो विकास 100च्या स्पीडच्या ऐवजी नगराध्यक्ष जर झाला तर उरलेलं जे माझं वैजापूर नगरीचं स्वप्न आहे ते 120च्या स्पीडने करण्यासाठी मला त्या ठिकाणी लोकांसाठी काम करायचं आहे. आणि म्हणून मी त्यावेळेस ते विधान त्या ठिकाणी वापरलं. परंतु आजही मी प्रामाणिकपणाने सांगेल का युतीचा धर्म हा पाळव ही माझी सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षा आहे. माझ्यासह तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तो धर्म त्या ठिकाणी पाळावं आणि म्हणून ते विधान त्या ठिकाणी मी वापरलं. बरं, तुमचा भाजपला आणि राष्ट्रवादीला विरोध नाही, तुमचा व्यक्तींना विरोध आहे. शेवटी ज्यांनी माझ्या समोर विधानसभा लढवली त्यांनी भाजपमधून थोडी लढवली. ज्या माणसाने विधानसभा लढवली ती उबाठा गटातून लढवली. आणि मग आता मी म्हणण्यापेक्षा आमच्या खालच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही का सहन करावं हे है ना. म्हणून त्या ठिकाणी मी युतीचा धर्म पाळणारा माणूस आहे असं मी वाक्य तीनदा वापरतोय. आता बाकीचा त्यामधून काय अर्थ काढायचा तो काढावं. परंतु असं नाही होऊ शकत का ज्यांच्या समोर आम्ही विधानसभा लढवली त्यांच्या समोर किंवा त्यांच्या सोबत परत नगरपालिका लढवण्याची वेळ आमच्यावर येईल असं मला कधी वाटलंही नव्हतं. आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं का आपण उमेदवाराविषयी त्या ठिकाणी पूर्णपणे एकदा परत खात्री करा आणि मग त्या ठिकाणी आपण युतीचा धर्म त्या ठिकाणी पाळणार आहे. नाही, पण आता निवडणूक लागली आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीखही सुरुवात झालेली आहे. आज एकही अर्ज खरं तर शहरामध्ये दाखल झालेला नाही. अशी स्थिती असताना याला वेळ होत चाललाय कुठेतरी पक्षश्रेष्ठींमध्ये किंवा याच्यातून कुठे काही सूचना पक्षाकडून येत नाहीये या सगळ्या संदर्भामध्ये? नाही, पक्षाकडून सूचना येत आहे का तुम्ही स्थानिक पातळीवरती तुम्ही तुमचे निर्णय त्या ठिकाणी घ्या. तिन्ही नेत्याचं म्हणणं असं आहे का युतीने लढवा. माझंही प्रामाणिकपणाने या ठिकाणी मत आहे का लोकसभा आणि विधानसभा युतीमध्ये होऊ शकतात. आता नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या खरं जर म्हणतो तर कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे. आमदार खासदार कार्यकर्त्याच्या जीवावरती आमदार खासदार झालेले आहे. खरं तर त्यांनी कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये युती करून सगळ्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि माझं आजही मत आहे. बरं, अजून एक प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. तुम्ही खरं तर सेकंड टर्म आमदार झाला आहात, त्यानंतर तुम्हाला मुख्य पदही मिळालं. काय वाटतं तुमच्या आयुष्यातलं हे सेकंड टर्म आता सुरुवात झालेली आहे विधानसभेचं, कुठले ऐतिहासिक निर्णय जे झाले हो या महायुती सरकारमुळे आणि शिंदे साहेबांमुळे जे तुम्हालाही वाटले होते ते अशक्य आहेत म्हणून? मी संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आपल्या समोर मांडणार नाही. कारण शेवटी जसे या महाराष्ट्रामध्ये भाग पडले प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे कामं ही वेगवेगळ्या पद्धतीने. पण मी माझ्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगेल की मी सेकंड टर्मला आमदार झालो. सुरुवातीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये, 2.25-3 वर्षाच्या काळामध्ये हे वैजापूर शहराच्या नागरिकासाठी म्हणावं तितका त्या ठिकाणी काही विकास देऊ शकलो नाही. आणि ती खतखत त्या ठिकाणी मनात होती. आणि म्हणून आजही मला तो दिवस आठवतो. 20 जून 2022 तेव्हापासून खऱ्या अर्थाने वैजापूर तालुक्यामध्ये, गंगापूर तालुक्यामध्ये, शहरामध्ये विकासाचा दरवाजा खुला झाला. आणि मोठमोठे निर्णय हो, जर विधानसभा मतदारसंघाचे निर्णय जर आपण ऐकले, पहिला निर्णय झाला की मी 19ला निवडणूक लढवली आणि कारखाना असला पाहिजे हा माझा मनामध्ये अशी कुठेतरी खदखद होती. मी एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना बोललो की माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये, गंगापूर तालुक्यामध्ये ऊसाचं प्रमाण खूप मोठं आहे. मला एखादा हक्काचा कारखाना आपण जर दिला, विनायक सहकारी साखर कारखाना चालू जर झाला, विकासाचे दरवाजे त्या ठिकाणी सुरू होतील.
ते मला म्हणले आपण ट्राय करू, परंतु नाही जर झालं तर एखादा खाजगी कारखाना आपण त्या ठिकाणी सुरू करता येतो का ते पाहू. योगायोग पंचगंगाचे मालक आमच्या संपर्कात होते, त्यांना आम्ही विनंती केली आणि पहिलं काम त्या ठिकाणी झालं का पंचगंगा साखर कारखाना आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आला. ना भूतो न भविष्यात एवढं मोठं काम त्या ठिकाणी झालं. दुसरं जर काम करायचं म्हणलं, रामकृष्ण गोदावरी कोणती निवडणूक आली का रामकृष्ण गोदावरी याच्या पलीकडे आम्हाला काही सुचत नव्हतं. एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. तर एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्पेशल मीटिंग घेतली आणि रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना ही कर्ज पूर्णपणे त्या ठिकाणी माफ करून टाकली. जवळजवळ 64,25,69,70,000 रुपयाचा चेक त्या बँकेला त्या ठिकाणी दिला. म्हणजे माझ्या पूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये मला एक मोठा आनंद त्या ठिकाणी त्या रामकृष्ण गोदावरीमुळे त्या ठिकाणी मिळाला. मागे ज्या मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड होणार नाही आम्ही प्रमा काढली, परंतु आता काही खरं नाही. ती वैजापूर गंगापूरसाठी फिल्टरचं पाणी मिळणारी ही योजना आहे मराठवाडा वॉटर ग्रीड. दोन्ही तालुक्यासाठी 1,075-76 कोटी रुपयाची योजना आहे. एवढी मोठी योजना, परंतु त्यावेळेस त्या सरकारने त्याला बाजूला करून ठेवलं होतं. त्याला खऱ्या अर्थाने स्वरूप येण्याचं काम त्या काळामध्ये त्या ठिकाणी झालं. आज आम्ही वैजापूर शहराच्या बाजूला नारंगी सारंगी पाहतोय. पाऊस पडला मला मान्य आहे, परंतु पावसाच्या अगोदर 60% धरण त्या ठिकाणी भरलं होतं. 38 कोटी रुपये पालखेड धरणाच्या डाव्या कालव्याचं ओव्हरफ्लोचं पाणी त्या धरणात यावं, एक मोठं काम 38 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी झालं. ते काम आपण त्या ठिकाणी मार्गी लावलं. आणि माझं जे स्वप्न होतं काय वैजापूर तालुक्यामध्ये 19ला जर तुम्ही जर पाहिलं तर सायकलची घंटी सोडून सगळंच वाजायचं. एवढी रस्त्याची दयनीय अवस्था त्या ठिकाणी झाली होती. मी पाहिलं का गावागावाला जोडणारे रस्ते खराब, स्टेट हायवे खराब, MDR खराब, ODRचा आणि VRचा तो विषयच नाही. परंतु खऱ्या अर्थाने या काळामध्ये ह्या 22च्या नंतर या वैजापूर तालुक्यामध्ये दळणवळणाचं साधन रस्ते जोडण्याचं काम मी म्हणण्यापेक्षा आता जनता सांगते की रस्ते सम्राट म्हणून यांना नाव त्या ठिकाणी दिलं पाहिजे. रस्ते करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आनंद वाटला मला. आजही जेव्हा जनता तिकडून पश्चिम महाराष्ट्रातून येते तेव्हा ते म्हणतात वैजापूरचे रस्ते पहा. आनंद वाटतो मला. मी एवढंच सांगेल का रस्त्याच्या बाबतीमध्ये का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जर आपण जर उभा जर राहिलो तर 19 पूर्वीचं वैजापूर आणि 19 नंतरचं वैजापूर हे मला सांगण्यापेक्षा आपल्यालाच त्या ठिकाणी समजेल का रस्त्याची परिस्थिती कशी सुधारली. 19ला जुना नागपूर हायवेची परिस्थिती काय होती तो विषय महत्वाचा आहे. समृद्धीचा आता नंतरच्या काळात त्या ठिकाणी चालू झाला, परंतु रस्ते विणण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं नाही. पण असं म्हटलं जायचं विरोधकांकडून की रस्ते करणं हे आमदाराचं काम नाही. पण जेव्हा रामकृष्ण गोदावरीच्या संदर्भातला 7-12 कोरा झाला, जेव्हा कारखाना प्रत्यक्षात उभा झाला, काय वाटलं हो त्यावेळेस, काय समाधान वाटलं आपल्याला? मला खरं तर विकासाच्या बाबतीत ते छोटं काम असो मोठं असो मला समाधान तर वाटतंच. आता विरोधक म्हणता आमदाराचं काम नाही रस्ते करणं, मग रस्ते कोणी करायचे? आज मी पाहतोय का मी 5-6 वर्ष झाले आमसभा मला माहितीच नाही. मी म्हणतो माझी दररोज आमसभा आहे. मग पब्लिक जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा 75% पब्लिक ही रस्त्याची समस्या घेऊन त्या ठिकाणी येते. कारण आज जर तुम्ही जर पाहिलं ग्रामीण भागामध्ये 60% प्रमाण हा वस्ती रस्त्याकडे आहे, कारण वस्तीवर राहणारी जनता आहे.
आजही मला त्या ठिकाणी बरेच ठिकाणी म्हणता बोरणे सर आता तुम्ही गावोगावचे रस्ते केले, परंतु वस्तीचे रस्ते केले पाहिजे. आता विरोधक म्हणत असाल का आमदाराचं रस्ते करणं काम नाही, मला तर खऱ्या अर्थाने या गोष्टीचा हास्य आहे. आमदाराचं काम काय? तसं आमदाराच्या कामाची व्याख्याच नाही. आमदाराने ऑलराऊंडर काम केलं पाहिजे. सर अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हटले की ज्यावेळेस आम्ही गुवाहाटीला गेलो होतो त्या तारखेचा उल्लेख तुम्ही केला आणि त्या दिवशी विकासाचा दरवाजा उघडा झाला. पण तो दरवाजा उघडा करायला शिंदेसाहेब नेहमी म्हणतात की हा माणूस कारणीभूत आहे, म्हणजे तुम्ही कारणीभूत आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही सुरुवात केली होती आणि त्या दिवशी गुलाबराव पाटलांनी सांगितलं किंवा संदीपान भुमरे साहेबांनी सांगितली, या सगळ्याची सुरुवात पैठणमधून झाली. कशी आहे हो त्या बंडाची आणि तुमच्या भाषेत त्या उठावाची कहाणी थोडक्यात सांगा ना. तुम्ही कधी बोलला नाही त्याच्यावर? काय झालं शेवटी, कारण तुम्ही त्यावेळेस एकमेव असे आमदार होते की तुम्ही खूप खुलासे केले. तुम्ही उदय तुम्ही देसाई साहेबांबद्दल सांगितलं, खैरे साहेबांबद्दल सांगितलं. तुमची ज्या अडचणी तुम्हाला खरं तर तुमच्या या विकासाच्या याच्यामध्ये टाकण्यात आलं त्याबद्दल तुम्ही बोललात. पण हे कसं कसं घडत गेलं याबद्दल सांगा ना आम्हाला. कसं झालं, जेव्हा मी 2019ला आमदार झालो, खरं तर आमदार झाल्यानंतर खूप मोठे स्वप्न राहतात. माझं आमदार झाल्यानंतरचं जे मोठं स्वप्न होतं ते मतदारसंघाचा विकास. पण या ठिकाणी मी सांगेल का जेव्हा जेव्हा मी 8 दिवसाला मुंबईला जायचो, मधल्या काळात कोविड लागू झाला, परंतु तरी सुद्धा मी मुंबई टाळली नाही. फक्त लॉकडाऊनच्या काळात मी मुंबई गेलो नाही. मला कधी कोविडची भीती वाटली नाही. मी म्हणायचो नाही, जनतेने आपल्याला एका शेतकऱ्याच्या पोराला निवडून दिलेलं आहे आणि मग काम जर झालं नाही तर मी 5 वर्षानंतर जनतेसमोर काय बोलणार आहे. आणि म्हणून मी सतत काम, सतत विकासाचे प्रश्न मंत्री महोदयाकडे घेऊन जायचो. आता खरं तर मी आज बोलावं का बोलू नाही, ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं ते मुख्यमंत्री झाले, खूप मोठा आनंद झाला. परंतु 2.5-3 वर्ष माझ्यासारख्या आमदाराला जो विकासाने वेडा झालेला आहे, ज्याच्या डोक्यात कुटुंब नाही, कधी कुटुंबाला वेळ देत नाही, मुलीचं लग्न 4 दिवस राहिलं परंतु आमदार म्हणून काम करत असताना 2 दिवस अगोदर मुंबईत इथं आलो अधिवेशन, कधी हौस मजा नाही, कधी फिरायला जायचं नाही, फक्त एकच डोक्यात चक्कर, विकास झाला पाहिजे. आणि विकास जर करायचा असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ यांना जर खऱ्या अर्थाने जर मदत मिळाली तर विकास होऊ शकेल. एखादा मंत्री जवळचा आहे, विकास होत नाही. परंतु मुख्यमंत्र्याकडे मी 2.5 वर्ष, मला 6व्या मजल्याची मुख्यमंत्र्याची कॅबिनेट माहित नाही. काय विकास होणार आहे, कोणाला सांगणार आहे मी. एकदा गेलो, 2दा गेलो, आमच्या त्यावेळच्या प्रतोदकडे समस्या मांडल्या. मुख्यमंत्री महोदय वेळ देत नाही, मुख्यमंत्री महोदय भेटत नाही. काही उपयोग झाला नाही माझा, काही उपयोग झाला नाही. पालकमंत्र्याच्या बाबतीतही त्यावेळेसही मी बोललो. पालकमंत्र्यांनी कधी आम्हाला डीपीसी मधून भरीव निधी त्या ठिकाणी दिला नाही. पण तक्रार करायच्या कोणाकडं. आणि म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे माझ्यासारखे अनेक आमदार त्यांना त्या ठिकाणी बोलत होते, मला माहित नाही. परंतु एक दिवस ते मला बोलले का रमेश, तुमच्या समस्या बरोबर आहे परंतु मी काय करू शकतो. मी बोलला साहेब तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि मग माझ्यासारख्या बऱ्याच आमदाराने ह्या समस्या त्यांच्या समोर मांडल्यानंतर हा उठाव त्या ठिकाणी तेव्हापासून सुरू झाला. आणि मी एकत्रपणाने निर्णय घेतला. एकनाथरावजी शिंदे साहेबाला आम्ही फोर्स केला का साहेब जर तुम्ही जर काही करू शकले नाही तर आम्ही मतदारसंघामध्ये पुढच्या वेळेस निवडून येणार नाही, गॅरंटीने तुम्हाला सांगतो. आणि मग आम्ही त्यांना पुढाकार घ्यायला लावला का साहेब
तुम्ही जरी नगर विकास मंत्री जरी असाल, तुम्ही तुमचे मतदारसंघ निवडून आणू शकता, परंतु आमच्यासारख्या आमदाराची काय परिस्थिती जरा पहा. पण त्यांनी सांगितलं का थोडं थांबा आणि 20 जून 2022 उजाडला आणि एक नाही, टप्प्याटप्प्याने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणाचे 40 आमदार एकनाथराव शिंदे साहेबांसोबत गेले आणि 10 अपक्ष आमदार सुद्धा आमच्या सोबत गुवाहाटीला त्या ठिकाणी आले. मला सांगा, ग्रामपंचायतचा एक मेंबर फुटत नाही. आमच्यासारखे 50-50 आमदार गेले कसे, हे खरं त्या नेत्याने त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे. आता उठावचे बाकीचे कारण मी सांगत नाही, आमच्यावर खूप आरोप झाले हो, घाणेरडे आरोप केले. परंतु आता माझ्यासारख्याला प्रश्न असा आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये मी तर काही शिवसेना धनुष्यबाण सोडले नाही, बाळासाहेबांचे विचार सोडले नाही, परंतु आज मी एका भाषणात बोललो, प्रत्येक पुढाऱ्याने कपाळावर चिठ्ठी चिटकावी का आता मी ह्या पक्षात आहे. तसं माझं तर काही झालं नाही, परंतु माझ्यावर आरोप खूप झाले. मी आजही शिवसेना आहे, आजही बाळासाहेबांचे विचार आहे, आजही निशाणी धनुष्यबाण आहे. गेल्या 27 वर्षापासून काम करतोय धनुष्यबाणाचं, आजही धनुष्यबाणाचं काम करतोय. पण आरोप खूप झाले. पण मला सांगा, जर ते आरोपासारखं काम केलं असतं तर लोकांनी मला 42,000 जनतेने 42,000नी आशीर्वाद दिला नसता. आणि म्हणून मी सांगतोय का 42,000 मी जेव्हा दुसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा जनतेने मला पावती दिली, रमेश तू जे केलं त्याच्यावरती आम्ही सिक्का मारलेला आहे, आम्ही पावती देतोय, तुला निवडून देतोय. याच्यापेक्षा दुसरा आनंद काय आहे. बरं, जेव्हा तुम्ही शिंदे साहेबांसोबत गेला होता त्यानंतर तुम्ही शहरामध्ये आला होता आणि त्यापूर्वी आदित्य ठाकरेकडे आले होते आणि ते म्हणाले होते की गद्दार खोके या चर्चेबद्दल आणि स्थानिकशीच गलांडे हे यांनी विधानं केली होती की तुमच्यावर गद्दारकीचा शिक्का त्यांनी लावला होता. ते लोक आता भाजपामध्ये गेले. तो काय वाटतं या लोकांबद्दल? खरं तर मी कोणाचं नाव घेणार नाही. मला यासाठी तुम्हाला विचारायचं, कारण त्यांच्या गावात तुमच्याबद्दलची घटना घडली होती, ती आजही लोकांच्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनात ताजी आहे. त्यानंतर त्यातलेच कार्यकर्ते तुमच्याकडे आले. पण ते गलांडे जे तुमच्यासोबत बऱ्याच दिवस होते किंवा तुमच्यासोबत एक शिवसेनेचे शिलेदार म्हणून होते, त्यांनी खूप टोकाची भूमिका खरं तर तुमच्याबद्दल घेतली होती, निवडणुकीत भाषणं त्याबद्दल केली होती आणि आताच ते भाजपामध्ये गेले. काय वाटतं तुम्हाला? आता जनता त्यांना काय उत्तर देणार ती देईल. परंतु खऱ्या अर्थाने मी जर असं म्हणतो का मी जर तिकडं उद्धव ठाकरे यांना सोडून गेलो आणि त्यावेळेस मला काळे झेंडे ज्या लोकांनी महालगावमध्ये दाखवले, मग ते का सोडून गेले? त्यांनी त्याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करावं ना. आणि म्हणून जनतेने मला त्या सर्कलमध्ये 3,500-4 हजारची लीड दिली. समजा जर मी त्यांच्या मतानुसार गद्दार जर असेल तर जनतेने मला 3-3.5-4 हजारची लीड त्या मतदारसंघात दिली नसती महालगावमधून. आज लोक त्यांना विचारता ना का तुम्ही एक वेळेस बोलणारे सर सोडून गेले, तर त्यांना सांगितलं तुम्ही गद्दार आहे, मग तुम्ही आज का भाजपमध्ये गेले? हा प्रश्न आज त्यांनाही पडलेला आहे. आणि म्हणून मी इथून पुढे सांगतोय का नेते मंडळीने जे काही वाक्य बोलायचं ते खूप जाणीवपूर्वक विचारपूर्वक करून त्या ठिकाणी बोललं पाहिजे. नाहीतर एक वेळेस वाक्य बोलायचं, कारण शेवटी जनता विसरत नाही. जनता बारीक लक्ष ठेवती, कुणी किती गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, पण बारीक लक्ष ठेवणे जनता का यांनी बोलणारे सर विषय काय वाक्य मांडलं होतं आणि हे काय करताय. आणि म्हणून मी कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठेपणा देणार नाही, परंतु माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले त्या लोकांनी भविष्यात काय केलं याचाही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. पण सर, जेवढे लोक तुमच्या विरोधामध्ये होते खरं तर त्याच्यातले खूप बोटावर मोजणी इतके लोक सोडले तर ते सगळे तुमच्या सोबत गेले हो. कारण माझे आमदार भाऊसाहेब चिकडवकरांनी तुम्हाला पाठिंबा दिला, शिवसेनेचे मुख्य सर्व शिलेदार होते, त्यांनी ऐन वेळेवर शेवटी तुम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, जे तुमच्या विरोधात 2.5 वर्ष बोलत होते. काय वाटलं त्यावेळेस? मला आनंद झाला.
का ज्या ज्या नेते मंडळी, पदाधिकारी, पुढारी जे वैजापूर गंगापूरमध्ये काम करतात, यांनी माझ्या विरोधात गेले अनेक वर्षे त्या ठिकाणी काम केलं. मी त्यांच्या विरोधात काम केलं. आता तुम्ही भाऊसाहेब तात्यांचा विषय घेतला म्हणून मी प्रामाणिकपणाने सांगेल की मी 25 वर्ष स्वर्गीय आर्यमवानी साहेबांसोबत काम केलं. आणि स्वर्गीय आर्यमवानी साहेबांनी भाऊसाहेब तात्यांचं फक्त नगरपालिकेच्या वेळेस एकदा त्या ठिकाणी युती झाली. बाकीचे 25 वर्ष विरोधात एकमेकाचे राहिले. याचा अर्थ मी सुद्धा भाऊसाहेब तात्यांच्या विरोधात काम केलं. पण जेव्हा मी भाऊसाहेब तात्यांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, म्हणलं तात्या, तुम्ही आता उमेदवार होत असाल तर तुमचं मी स्वागत करीन, परंतु तुम्हाला जर पक्षश्रेष्ठी उमेदवारी जर देत नसल तर तुम्ही माझ्यासारख्याचा कुठेतरी विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. मी म्हणेल खूप मोठ्या दिलाचा माणूस आहे. मला सांगितलं तुम्ही फक्त 5 दिवस 8 दिवस थांबा, मी तुम्हाला निरोप टाकतो. आणि 5 दिवसामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी त्यांच्या मीटिंग लावली आणि उघडपणे सांगून टाकलं का ज्या माणसाने 2.5 वर्षामध्ये विकास केला त्या रमेश बोरणारेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभा राहणार आहे. असे अनेक उदाहरण आहे. संजय पाटील निकमचं जर उदाहरण घेतलं तर तेच उदाहरण आहे. आम्ही बऱ्याच वेळेस एकमेकाच्या विरोधात काम केलं, त्यांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. अशी संपूर्ण यादी मला त्या ठिकाणी वाचता येईल. अशी संपूर्ण यादी मला वाचता येईल. परंतु या सर्वांना मी विचारलं, तात्यांना विचारलं, संजय पाटलाला विचारलं, आनंद सर निकमला विचारलं, रिकब अंकल पाटीलला विचारलं, राजू नाना मगरला विचारलं, उत्तम काका निकमला विचारलं. इकडे जर पाहिलं तर रमेश चोभे असतील, विजूभाऊ पवार असतील, या सगळ्यांना मी विचारलं. पण मी तुमच्या विरोधात काम केलंय, आता तुम्ही माझ्यासोबत काम करताय, मला आनंद आहे, परंतु काय भूमिका बाबा तुमची? त्यांनी सांगितलं आम्ही डोळ्यांनी पाहतोय. कारखाना चालू झाला, रामकृष्ण गोदावरी जी कर्जमाफी मिळाली, गावागावात रस्त्याचं कामं चालू आहे, शाळेचे कामं चालू आहे, स्मशानभूमी जिथं नाही तिथं देण्याचं काम चालू आहे, पिण्याच्या पाण्याचं मराठवाडा वॉटर ग्रीड इतकं चालू आहे. वैजापूर शहराची कोर्टाची बिल्डिंग होतीये, वैजापूर शहरामध्ये तहसील होत आहे, वैजापूर शहरामध्ये पोलीस स्टेशन होत आहे, वैजापूर शहराचे रस्ते जोडले गेले. असे अनेक कामं केले. आता मी सांगत नाही सगळे कामं, परंतु आम्हाला विकासाच्या पाठीमागं राहायचंय. आणि म्हणून मी जरी कमी नावं जरी सांगितले, परंतु ही सगळी पब्लिक त्या विकासाच्या कामाच्या जोरावरती मला त्यांनी 24ला भक्कमपणाने साथ दिली. आणि मलाही आनंद वाटला का आजही भाऊसाहेब तात्यांचे जर भाषण तुम्ही जर ऐकले तर ते सांगता का आम्ही विकासाच्या कामावरती पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. बरं, हे सर्व विरोधक खरं तर तुम्हाला विकासाच्या जोरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत. पण तुम्ही खरं तर ज्यांच्यासाठी 25 वर्ष विरोध म्हणून चिगडगाव कुटुंबाच्या विरोधात भूमिका मांडत होतात, त्याच आर्यमवानींच्या कुटुंबाने तुमच्या विरोधातली भूमिका घेतली आणि थेट त्यांच्या वडिलांचा फोटो वापरण्याबाबतचं त्यांनी विधानही केलं होतं. त्याबद्दल तुम्हाला मेसेजही देण्यात आले होते. काय वाटलं व ज्या साहेबांचं आपण गेली 25-30 वर्ष राजकारणात एकनिष्ठतेने काम केलं, अनेक विरोधकांचे हे तुम्ही झेललेत, त्यांनी तुम्हाला फोटो वापरू नका सांगितलं, काय नेमकं भावना निर्माण झाली व मनात? खरं तर मनामध्ये खूप वाईट वाटलं. मी कधी वाणी साहेबासोबत काम करत असताना कधी स्वार्थ पाहिला नाही. कधी मला काम द्या असंही म्हटलो नाही. साबेर भाई आणि माझी प्लॉटिंगमध्ये पार्टनरशिप असायची. मी मुंबईला जायचो, वाणी साहेब मला मुंबईला भेटायचे, मला म्हणायचे अरे बाबा तुझं काही काम असेल तर मला सांग ना. मी म्हणायचं नाही साहेब, आम्ही आमच्या पद्धतीने थोडं थोडं जसं जमतं तसं करतो. परंतु मी कधी स्वार्थ पाहिला नाही 25 वर्षामध्ये. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस मी साहेबाला बोललो 17ला, साहेब तुम्हाला जर अडचण जर असेल तर मला काही उमेदवारी लागत नाही, तुम्ही जर अडचणीत असाल तर जो म्हणाल त्याला उमेदवारी द्या.
परंतु स्वार्थ न पाहता मी 25 वर्षे त्यांची सेवा केली. एका भाषणात साहेबांनी उल्लेख केला की रमेश बोरनारे हा मला मुलासारखा आहे. त्यावेळेस खूप आनंद वाटला. कोणतंही काम जर असेल तर मला बोलायचे का अरे रमेश काय करायचं, आणि मी अत्यंत मोलाचा सल्ला वाणी साहेबाला त्यावेळी द्यायचो. जेव्हा जेव्हा साहेब आजारी पडले तेव्हा तेव्हा सोबत असायचो. बऱ्याच वेळेस दुःख व्हायचं, चढ उतार साहेबाच्या तब्येतीचं व्हायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा गुवाहाटी सारखा प्रश्न निर्माण झाला का आता आपल्याला शिंदे साहेबासोबत जायचंय कोणत्याही परिस्थितीमध्ये जर विकास करायचा असेल तर, गुवाहाटीत आलो. तोपर्यंत एकाही बोर्डावरती वाणी साहेबाशिवाय बोर्डच नाही. माझं छोटं काम जरी झालं तर मी वाणी साहेबाचा बोर्ड असायचा. माझ्या कार्यालयामध्ये वाणी साहेबाचा फोटो, माझ्या कार्यालयाच्या बाहेर जे डिजिटल फोटो आहेत त्यावरती वाणी साहेबाचा फोटो. पण जेव्हा उठाव झाल्यानंतर स्पष्टपणाने त्यांनी सांगितलं मला, त्यांच्या परिवारातील एका सदस्याने, की बाबा आमच्या वडिलाचा फोटो टाकू नका. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. का ज्या माणसाचं बोट मी धरलं, राजकारणात प्रवेश केला, 25 वर्षे कधी स्वार्थ पाहिला नाही, त्यांच्यासाठी मी काम केलं. त्यांच्या 4 विधानसभेच्या निवडणुका मी जवळून पाहिल्या. 99, 4, 9, 14. पण दुःख वाटलं मनाला का ज्या नेत्यामुळं मी राजकारणात आलो त्या नेत्याचा फोटो इथून पुढे माझ्या बोर्डावर दिसत नाही. पण शेवटी माणसाचा नाविलाज होतो. मी 2-3 मीटिंगमध्ये सुद्धा या चर्चेला त्या ठिकाणी मी मुद्दाम चर्चा केली. हो माझा नाविलाज झाला, मी फोटो टाकू शकत नाही. परंतु वाणी साहेब माझ्याबरोबर गप्पा करत असताना मोकळ्यापणाने बोलायचे की माणसाने स्वार्थ न पाहता विकास केला पाहिजे. तेवढं वाक्य माझं हृदयात होतं. ते तर काही कुणी काढून घेतलं नाही. नेहमी करता आमच्या तालुक्याच्या विकासावर गोष्टी व्हायच्या. त्यांनी बरेच वेळेस मला त्या ठिकाणी एका शोकांतिकाने सांगितलं का रे रमेश, मी विरोधी पक्षात आहे, आपल्याला म्हणावं तेवढं काम करता येत नाही. सत्ताधारी आमदार खूप काही करू शकतो. आणि योगायोग मी सत्तेत आलो. त्यांना मी सत्तेत आल्यानंतरचा खूप मोठा आनंद झाला. पण मी वाक्य एक बोलणार आहे, तर वाणी साहेब जरी असते ना आज, तरी त्यांनी माझ्या पाठीवर हातच टाकला असता. अभिमान वाटला असता एवढा विकास बघून वाणी साहेब. 100%. जे काम त्यांच्या हातून त्यांच्या दुर्दैवामुळे म्हणजे सरकार नसल्यामुळे झालं नाही, ते तुमच्या हातून 7 वर्षांमध्ये 6 वर्षांमध्ये 100% त्यांना या विकासाचा अभिमान त्या ठिकाणी वाटला असता. कारण ते नेहमी करता यावरच चर्चा करायची. हो त्यांनी सुद्धा कधी स्वार्थ पाहिलेला नाही. निस्वार्थीपणाने ते त्या ठिकाणी काम करत होते. फक्त एकच शोकांतिका होती की मी सत्तेतला आमदार नाही, मी सत्तेतला आमदार नाही. योगायोग मी सत्तेतला आमदार झालो. मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते हयात असताना त्यांना विचारायचो, साहेब हा रस्ता टाकायचा आहे, काम करायचंय, ते काम करायचं आहे. ते मला म्हणायचे एवढे पैसे मिळतील का, एवढा निधी मिळेल का. मी म्हणायचो हो मिळेल साहेब, 5 कोटी 10 कोटी 100 कोटी. त्यांना आनंद व्हायचा या सगळ्या गोष्टीचा. मी यादी निघाली, प्रशासकीय मान्यता झाली, शासन निर्णय झाला का मी मुंबईत आलो का त्यांना नेऊन दाखवायचो. त्यांना आनंद व्हायचा का माझा एक शिष्य आमदार झालेला आहे, तो खूप चांगलं काम करतोय. परंतु आजही दुःख फोटो न टाकल्याच आहेच. ज्यांचा मी फोटो टाकला नाही मला ते दुःख त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून टाकला नाही म्हणजे नामुष्की तुमच्यावर आली होती. 100% मला सांगितलं तुम्ही टाकू नका माझा फोटो किंवा आमच्या घरचा फोटो टाकू नका. मी कसं टाकणार मग फोटो विचारल्याशिवाय. आणि म्हणून ते प्रसंग मी बऱ्याच वेळी जनतेला समोर मांडले, भाषणात चर्चा केली मी त्याची.
बरं, त्यानंतर खरं तर विधानसभेची निवडणूक लागली आणि ज्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने खरं तर भाजपकडून उमेदवार आयात केला आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांना तिकीट दिलं. त्यावेळेसही त्या कुटुंबाने खरं तर त्यांना पाठिंबा दिला होता. काय वाटतं आज पुन्हा डॉक्टर दिनेश परदेशी ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेत, आता पुन्हा इकडे उमेदवार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा एकदा वाणी कुटुंबाचं नुकसान झालं असं वाटतं का हो तुम्हाला? नुकसान फायदा मी म्हणणार नाही, परंतु माझं मत एवढंच होतं आजही मी 25 वर्षाच्या माणसाची निस्वार्थपणाने सेवा केली, ज्या परिवाराची सेवा केली, त्यांनी किमान काही दिवस त्या परिवाराने माझी टेस्ट घ्यायला पाहिजे होती. का आमदार झाला, या आपल्या परिवारासाठी यांचं काय योगदान असणार आहे, आपल्या परिवारासाठी हे काही करू शकता का, एकदा माझी टेस्ट घ्यायला पाहिजे होती आणि नंतर खऱ्या अर्थाने मला त्या ठिकाणी विरोध करायला पाहिजे होता. बरं, त्यांनी परतफेड जेव्हा करण्याची खरं तर वेळ आली, त्या कुटुंबाचं काय म्हणजे रिॲक्शन काय होती? कारण तुमच्यापर्यंत कधी चर्चेचा विषय झाला का हो, कधी एकत्र येण्या संदर्भात कधी? मी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आणि मी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्याला घेऊन बसलो, त्यांना सांगितलं का वाणी परिवारातला जर एखादा सदस्य जर येत असेल तर आपण त्याला बिनविरोध संधी दिली पाहिजे. मी तशी चर्चा केली, मी मध्यस्थी करायला लावली. त्यांचा महिलामधून त्या ठिकाणी फॉर्म आला. माझ्याकडून 3 उमेदवार महिला होत्या. मी फॉर्म वापस घेण्याच्या तारखेला इथं तिन्ही महिला सोबत त्यांची घरची कंपनी आम्ही सगळे बसलो आणि त्यांना सांगितलं, जर माझा फॉर्म्युला किंवा मला काही परतफेड करायची वेळ आहे माझ्यावरती, जर माझ्याकडून जर तिकडून जर काही रिप्लाय आला तर मला ते सीट बिनविरोध द्यावा लागेल. याचा अर्थ तुमच्या 3 महिलेपैकी 2 महिलांचा फॉर्म आपल्याला वापस घ्यावा लागेल. ते पण तयार होते, आजही ते आहे. आपण त्यांनाही विचारू शकता की माझं वाक्य काय होतं. आणि मी त्यांचे जवळचे नातेवाईक त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही जा, फॉर्म वापस घ्यायची तारीख आहे, माझी इच्छा आहे त्यांना आपण बिनविरोध निवडून आणू, बिनविरोध देऊ आणि पहिले 1 वर्ष त्यांना सभापती करू. ही ऑफर माझी होती त्यावेळेस सुद्धा, एवढ्या सगळ्या घटना घडून सुद्धा. फक्त साहेबांची परतफेड करायची म्हणून नाही, असं म्हणून नाही. शेवटी ते आणि आम्ही एकत्रपणाने काम केलेलं आहे. साहेबासोबत मी 25 वर्षे काम केलं. माझ्यासोबत सगळी मित्र कंपनी आजही माझ्यासोबत आहे. आमची चर्चा व्हायची, ते म्हणायचे नाही आपण सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे, आजही आपण एकत्र राहू, अशी सगळ्यांची इच्छा होती ना. परंतु आता तो माझा प्रस्ताव त्यांनी का नाकारला हे आजपर्यंत मला कोडं उमजलं नाही, कोडं उमजलंच नाही आजपर्यंत का त्यांनी माझा इतका चांगला प्रस्ताव का नाकारला असेल. कारण तुम्ही तुमच्यासोबत जे जे लोक आले होते त्यामध्ये खरं तर माजी आमदार भाऊसाहेब चिगडगावकर होते, इतरही राजकीय मंडळ होते. त्यांना न्याय देण्याचं खरं तर पक्षांमध्ये हे झालेलं आहे, कारण त्यांना पक्षातील चांगली पदं खरं तर आता देण्यात आलेली आहे. काय वाटतं, वाणी कुटुंब आपल्यासोबत राहिलं असतं तर राजकारणामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांना पुढे घेऊन गेला होता त्या ठिकाणी कुठेतरी त्यांचं वर्चस्व आजही राहिलं असतं? 100% आजही जे आहे ना. आता तात्या मी म्हणणार नाही खूप काही त्यांना मोठं पद मिळालं, परंतु पक्षाने चांगली जबाबदारी त्यांच्यावर दिली. पण आता यांचा परिवार राहिला असता तर बाकी वर मला जाण्याची गरज पडली नसती है ना. माझ्याच माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद त्यांना 1 वर्षासाठी मिळालं असतं आणि नशिबात असतं तर अजूनही पुढे मिळालं असतं. बरं, तालुक्याचा विकास झालेला आहे. खरं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही विकास बघितलेला आहे, तो प्रत्यक्षात दिसलेला आहे. काय वाटतं, शहराची आत्ताच निवडणूक आहे नगरपालिकेची, आमदार रमेश बोरनारे यांची शहरासंदर्भात कुठली सध्या ब्ल्यूप्रिंट तयार आहे? आता जनतेला खरं रमेश बोरनारे काय करू शकतो हे जनतेला माहिती आहे. नगरपालिका बीजेपीच्या ताब्यात असताना सुद्धा नंतर 22 नंतर युती झाली,
परंतु एकनाथरावजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री होते आणि त्यावेळेस युती नव्हती. पण वैजापूर शहरामध्ये माझी सगळी जनता राहते, एवढं डोक्यात मी घेतलं होतं. तुम्ही जर तेव्हापासून कामाची याद्या जर पाहिल्या प्रत्येक वर्षाच्या, शिंदे साहेब नगर विकास मंत्री झाली 19ला. 19-20ला मी वैजापूर शहरात काय दिलं हे सगळं आढावा आहे माझ्याकडं. 20-21ला मी काय दिलं, 21-22ला मी काय दिलं. वास्तविक पाहता या तिन्ही आर्थिक वर्षामध्ये इथं नगराध्यक्ष भाजपचे होते, वरती आमची काही युती नव्हती. पण तरी मी विचार केला की मी आमदार आहे, मी जसं ग्रामीण भागाचं देणं लागतो तसं शहराचं देणं लागतो. आजही त्या याद्या मी तुम्हाला देईल त्या 3 वर्षाच्या. मी तेव्हापासून एक विकासाला झपाटून गेलेलो आहे. मी जेव्हा जेव्हा एखाद्या कॉलनीत जातो, गल्लीत जातो, मोहल्ल्यात जातो, माझ्या डोक्यात दुसरं काहीच येत नाही. माझ्या डोक्यात येत इथं काय करायचं आहे. आज तर युती म्हणून मी काम करतोय, परंतु त्यावेळेस युती नसताना मी काम केलं आणि आनंद होतो सांगताना आज का टोटल जर या वैजापूर शहरामध्ये जर मी निधी दिला तो 312 कोटी रुपयाचा निधी आहे. मग बाकी छोटे छोटे कामं जे केले ते वेगळा भाग आहे, पण 312 कोटी रुपयाचा निधी मी वैजापूर शहराला त्या ठिकाणी दिला. आता काल परवा एक यादी काढली 4,75,00,000 रुपयाची. या सगळ्याची गोळाबेरीज आता 312 कोटी रुपये झाले. मी जेव्हा वैजापूर शहराचा विचार करतोय की एवढं मोठं शहर आहे, 42,000 मतदान आहे, आणि जर टोटल शहराचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला 75,000 जवळजवळ 1,00,000 लोक वैजापूर शहरात येता जाता हे ग्राह्य धरून विकास करायचा आहे. आणि म्हणून जेवढे जेवढे रस्ते छोटे ते मोठे करावे, जिथं जिथं ज्या ज्या गल्ल्यामध्ये कॉन्क्रीट नाही त्या गल्ल्या कॉन्क्रीट कराव्या. आज मला सांगताना आनंद होतो 312 कोटी पैकी 180 कोटी रुपये मी रस्ते, मंगल कार्यालय, सामाजिक सभागृह, सगळ्या जाती धर्माला न्याय, मुस्लिम समाजाला मोठं योगदान, हे सगळं काम मी या वैजापूर शहरामध्ये केलं. मी कधी ह्या जाती त्या जातीचा द्वेष केला नाही का मला इथून कमी मतदान मिळालं. आता वास्तविक पाहता 2019च्या निवडणुकीमध्ये माझ्या समोर मुस्लिम कॅन्डिडेट होता. त्यावेळेस वैजापूर शहराच्या बोटावर मोजणे इतके मुस्लिम समाजाने मला मतदान केलं. पण मी डोक्यात नाही ठेवलं, मी बोललो नाही आपल्याला त्यांचा पण विकास करायचा आहे. आज सांगताना आनंद होतोय. शादीखाना जर पाहिला तर एकही दिवस तारीख खाली नाही. नवगाजी बाबाची कमान जर पाहिली तर तुम्ही पहा, नवगाजी बाबाची कमान, सगळे कब्रस्तान, ईदगाह, मदरशामध्ये 1 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मी फंक्शन हॉल बांधला विद्यार्थ्यांसाठी. माझ्या डोक्यात कधी जातीचं समीकरण जोडलं नाही. मी आजही भाषण करताना बोलताना सांगतो नाही, मी सगळ्या जाती धर्माचा आमदार आहे. मला एका जातीने आमदार केले, मला सगळ्यांनी आमदार केले, मी निवडून आलेलो आहे. वैजापूर शहरामध्ये 180 कोटी रुपये मी या सगळ्या कामाला त्या ठिकाणी दिले. आज कोणतीही गल्ली घ्या, कोणत्याही जाती धर्माचं समाज मंदिर घ्या, ते म्हणते नाही बोरनाळे सरनी दिलेलं आहे. म्हणून हे काम करताना मला मोठा आनंद झाला. याच्याशिवाय खऱ्या अर्थाने शहर हे काही भौतिक गोष्टीवर अवलंबून आहे. डोक्यात होतं कोर्टाची बिल्डिंग. लोक म्हणतील कोर्टाची बिल्डिंग म्हणजे विकास का? विकास कशाला म्हणावं? तहसीलची बिल्डिंग, पोलीस स्टेशनची बिल्डिंग, भाजी मार्केटची बिल्डिंग, स्मशानभूमी, आज जी चालू झाली स्मशानभूमी 4 कोटी रुपयाची आहे. महाराष्ट्रामध्ये एवढी चांगली स्मशानभूमी नाही. दशक्रिया विधीचा घाट जर पाहिला तर कुठेच नाही.
आम्हाला कधी 25 वर्ष उड्या मारून गेल्याशिवाय पर्यायच नाही. एखाद्याच्या दाव्याला तीळ घ्यायला जायचं का आम्हाला पहिला प्रश्न पडायचा, गाड्या कुठे लावायच्या आणि पै कसं जायचं. त्यातल्या त्यात पाणी असलं की परत अडचणी. आम्ही एक काम करत असताना आज आनंद होतोय का एवढे मोठे कामं मी माझ्या ह्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी करू शकलो. आणि याची जर गोळाबेरीज जर केली तर 312 कोटी रुपयाची गोळाबेरीज आहे. आज साबेरभाई सारखा मित्र मला सांगतोय का मी 37-38 वर्षापासून नगरसेवक आहे, परंतु एवढा निधी मी कधी पाहिला नाही. मलाही आनंद होतोय अशा गोष्टीचा. आज जनता मला भेटतीये, सर दाव्याला गेलो काय सुंदर बनवलं, सर भाजी मार्केटचं काम का चालू आहे, डिझाईन पाहिली काय सुंदर आहे, कोर्टाची बिल्डिंग चालू आहे, पोलीस स्टेशन चालू आहे, एक एक गोष्टी आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे का नारंगी सारंगी 60% भरताना मला आनंद होतोय का मी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किंवा नारंगी सारंगीला पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी सोडू शकलो. हा सगळ्यात मोठा इफेक्ट आहे. बरं सर, तुमच्याबद्दल मला अजून एक कुतूहल आहे. खरं तर तुम्ही एका दिवसात 40 ते 50 कार्यक्रम करणारे आमदार आहात. खरं तर इतक्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना जाणारे राज्यातले तुम्ही एकमेव आमदार असाल की एखाद्या व्यक्ती डेथ झाल्यानंतर तात्काळ तिथे पोहोचणारे किंवा अशा संदर्भातल्या घटनेमध्ये तुम्ही जाणारे पहिलेच आमदार असावेत. तुम्ही झोपतात कधी आणि उठतात कधी, कसं असतं तुमचं शेड्यूल नेमकं? आता शेड्यूलचं मी काही सांगू शकत नाही, परंतु 27-28 वर्षापासून राजकारणात आहे. माझं कॉलेजचं जीवन सुद्धा हे राजकीयच गेलेलं आहे. मी कॉलेजच्या जीवनामध्ये UR, CR, GS सगळं पॅनल त्या ठिकाणी 3-4 वर्ष तयार केला. त्यावेळेस स्वतः मी क्लासेस घेतले आणि तेव्हापासून एक सवय अशी लागली का सामान्य जनता ही काही तुमची बांधलेली नाही किंवा सगळ्या सामान्य जनतेला विकासच पाहिजे असं नाही. कारण शेवटी प्रत्येकाला वाटतं का माझा लहानपणाचा मित्र आमदार झाला तर त्यांनी माझ्या घरी आलं पाहिजे. मग कोणाचे लग्न कार्य, सुपारी, अंत्यविधी, दशक्रियाविधी, श्राद्ध, माऊंदेचे कार्यक्रम हे खरं तर छोटे कार्यक्रम आहे. पण मी दररोज सकाळी एक विचार करतोय का ज्या लोकांनी आपल्यासाठी काम केलं त्या लोकांच्या मित्रांच्या घरी आपण गेलो पाहिजे. आणि त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा हे सगळे येतात पत्रिका घेऊन निमंत्रण देण्यासाठी, कोणी फोनवर सांगतं, कोणी व्हॉट्सअपवर टाकतं. आता काही आमदार असे लोकप्रतिनिधी का त्यांना फोन आणि व्हॉट्सअप म्हणलं का ते म्हणते स्वतः का नाही आला. रमेश बोरणारे त्यातला नाही. बरं सर, पुरामध्ये मी तुमचं काम बघितलेलं आहे. खरं तर आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, तुम्ही ग्रामीण भागात म्हणजे मी तर तुम्ही 1 वाजता 2 वाजता अशा स्थितीमध्ये लोकांना बाहेर काढण्यासाठी होतात. आम्ही त्याचं वार्तांकन थेट बघितलेलं आहे किंवा केलेलं आहे. आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो. काय सांगतो या सगळ्या कामांबद्दल आणि या सगळ्याबद्दल लोकांना काय आपली बद्दल जाणीव निर्माण होते आणि अशा लोकप्रतिनिधीबद्दल लोक थेट स्वतः व्यक्त झाले होते. त्या परिस्थिती कशा घडल्या होत्या, काय 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 सांगता येईल तुम्हाला त्याबद्दल? काय 27 तारखेच्या रात्री मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडला आणि मी सगळ्या भागामधून घरी बसून पाहत होतो का नारंगी सारंगीच्या पट्ट्यात किती पाऊस आहे, बोर नदीच्या पट्ट्यात किती पाऊस आहे, ढेकूच्या पट्ट्यात किती पाऊस आहे, शिवनाच्या पट्ट्यामध्ये गंगापूर वैजापूरच्या बाँड्रीवर किती पाऊस आहे, गोदावरीची काय परिस्थिती आहे. कारण मी कायमची सवय मला आहे का जेव्हा जेव्हा पावसाचं वातावरण होतं तेव्हा तेव्हा सगळ्या भागात मी फोन करतो, पाऊस पडल्यानंतर फोन करतो. तेव्हा मला सगळ्या भागातून मेसेज पडले का या नदीने रुद्र रूप धारण केलं, इकडं असं झालं, तिकडं एवढं पाणी येणार आहे. आणि मग 12 वाजता मी नारंगी सारंगीचा आढावा घेतला. 12 वाजता अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की जवळजवळ 85% आपलं नारंगी सारंगी भरलं.
मी अधिकाऱ्याला सांगितलं, तात्काळ तू आता जसं जसं आपल्याला गेट काढता येईल तशी गेट काढ आणि फानी खाली सोड. परंतु घरी काही बसवायला गेलं नाही. आणि म्हणून माझा छोटा भाऊ संजय बोरणारे, रणजित चव्हाण, पारस घाटे, राजीव साळुंके असे अनेक मित्र आहे. साबीरबाईचे 5-6 वेळेस फोन केले, बाबासाहेब पाटील आहे, तात्याबरोबर फोनवर संपर्कात होतो. आणि मी पहिलं नारंगी सारंगीवर गेलो, बॅटरी लावली, धरण 85च्या पुढे चाललो. मी अधिकाऱ्याला सांगितलं, म्हणलं हे धरण फक्त धरण एवढ्यावर अवलंबून नाही. या धरणामुळं पुरणगाव पर्यंत आमची नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांची पिकांची हानी होणार आहे. आपल्या टप्प्याटप्प्याने पाणी सोडावं लागणार आहे. तर 100 क्युसेस, 200, 300, 400 असं वाढवत वाढवत आम्ही गेलो. परंतु एका बाजूला खालचंही लक्ष ठेवायचं आणि एका बाजूला धरण फुटू नये यावरही खूप काळजी आम्ही घेतली. शेवटी रात्री आम्हाला एकदा 1600 क्युसेसनी पाणी सोडवण्याची वेळ आमच्यावर आली. कारण अक्षरशः गेटच्या वरून पाणी पडायला लागलं. 100% धरण भरलं. मी तिकडून येणारे सगळे फ्लो पाहत होतो, अत्यंत जोरात फ्लो होते. मग 1600 क्युसेस पर्यंत आम्ही गेलो. तरी मी एक माणूस डवाळ्याच्या पुलावर, मी स्वतः डवाळ्याच्या पुलावरती रात्री गेलो. एक माणूस दत्त नगरमध्ये, एक माणूस घरकुलामध्ये. परिस्थिती सांभाळून घ्या, पाणी सोडतोय आपण, परिस्थिती सांभाळून घ्या. आणि अक्षरशः रात्री दत्तनगर घरकुलाचा भाग, रात्री आम्ही 2:30 वाजता या लोकांना बाहेर काढलो. बरं, खरं तर तुमच्याकडे तो व्हिडिओ होता, तुम्ही मला दाखवला होता, पण तो दिला नव्हता. की ज्यावेळेस लोकांची महापुरात मदत करण्याची व्हिडिओ यायची, पण तुम्ही तो खरं तर पब्लिश केला नव्हता मदत करतानाचा. त्यानंतर तुम्ही सकाळी जेव्हा एका महिलेकडे गेल्या, तिथे मदतीची याचना किंवा तिने मदतीची केल्यानंतर तुम्हाला रडू कोसळलं. काय घडलं होतं त्या प्रसंगात? अचानक तुम्हाला तर घडलं असं का 27 तारीख आजही माझ्या हृदयात आहे. मी त्या रात्री अक्षरशः झोपलोच नाही. नारंगी सारंगी, डवाळा, दत्तनगर, आपलं स्मशानभूमीच्या बाजूला घरकुल, तिकडं आदिवासी कॉलनी, ही आदिवासी कॉलनी, इकडं मिन्नत नगर, भारत नगर, पंचशील नगर, तिकडे आमचे वडार बांधव राहतात, त्यांची झोपडपट्टी. ग्रामीण भागामध्ये डवाळा, पुरणगावपर्यंत सगळे मॅसेज. परंतु परिस्थिती गंभीर होती. कारण मला एकाच वेळेस कधी ह्या सगळ्या नद्या भरलेल्या कधीच आठवत नाही. आणि एकाच वेळेस आपल्यावर काही कोप झाला का? सोनवाडी सारखं पूर्ण गाव बाहेर निघण्याची वेळ येते. परंतु मला जेवढं जेवढं करणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला. पालकमंत्री आले, खासदार आले, एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी फोन केला, मुख्यमंत्री फडणवीस साहेबालाही मी फोनवर बोललो. तेही व्हिडिओ मी आपल्याकडे त्या ठिकाणी पाठवलं. नारायणपूर सारख्या ठिकाणी एवढं मोठं पाणी गेलं का तिथून जवळजवळ 20-22 लोक आम्हाला बाहेर काढावं लागले. अक्षरशः आमचे मित्र ॲडव्होकेट कृष्णाजी ठोंबरे यांचे वडील, त्यांची बहीण. असं मुद्दाम मी नाव यासाठी घेतो का एक दुःखाचा प्रसंग आहे. आणि दुःखाच्या वेळेस जर आपल्यासारख्याने मदत नाही करायची, मदत कुणी करायची? त्याच्यानंतर मी बोरसर गेलो, भिवगाव गेलो, दहीगावचं पाहिलं. तिकडे अक्षरशः शिवना परिसरामध्ये हळस पिंपळगावपर्यंत रात्री पोहोचलो. हे सगळं पाहिलं मी. रात्री मी पंचशील नगर, मिन्नत नगर, भारत नगर, इथं संपूर्ण आदिवासीचा पट्टा, हे सगळं मी रात्री केलं. रातभर फिरलो मी, रातभर फिरलो. शेवटी मी माणूस आहे, मला सुद्धा कुठेतरी हृदय. जेव्हा मी सगळं डोळ्यांनी पाहत होतो तेव्हा संसारामधून मी त्या लोकांना सांगत होतो, आता तुम्ही जीव वाचवायचा आहे.
मग कोणाचे छोटे मुलं, कुणी म्हणायचं आमच्या बॅग आहे, पैसे, सोनं थोडं थोडं. एक बाई अक्षरशः रडत होती, बोरणारे सर संसार सोडून निघू कसं. आणि त्यावेळेस मला सुद्धा त्या ठिकाणी राहायला गेलं नाही. पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी आले. भुमरे साहेबांचा फोन चालू होता. पालकमंत्र्यांनी एकनाथरावजी शिंदे साहेबांना माझ्यासोबत बोलायला लावलं. मग काही ठिकाणी ताडपत्रे असतील, पत्रे असतील, भांडे असतील, किराणाचे किट असतील, पार दिपोळीपर्यंत आम्ही वाटत गेलो किराणाचे किट. एकनाथरावजी शिंदे साहेबांनी काही किट आम्हाला पाठवले, काही किट आम्ही तयार केले. शेवटी आपली एक जबाबदारी आहे का जो बंधू, जो माझा नागरिक, माझी जनता, या अडचणीचा काळ आहे. आजही मी मुद्दाम सांगेल का 12 घरं असे का ज्या छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी राहतात, त्यांना त्यांचे घरच होऊन गेलेले आहे. मी या निमित्ताने तुम्ही मुद्दाम प्रश्न विचारला म्हणून सांगेल का मी एक काढलं, जसं ग्रामीण भागामध्ये 22,000 घरकुलं झाले. 22,000 6 वर्षामध्ये 22,000 घरकुलं ग्रामीण भागामध्ये झाले. तसं शहरामध्ये आजही जर पाहिलं तर बरेच लोक झोपडीत आहे. त्यांच्या घरामध्ये थोडा जरी पाऊस आलं तर 1-1, 2-2 फूट पाणी राहतं. 108 घरं पंचशील नगरची रात्री बाहेर काढली. माझं स्वप्न आहे जनतेला किंवा त्या लोकांना आपला संसार बाहेर काढायची वेळच येऊ नये. असं कायमचं काही सोल्युशन करता येईल का? त्यावेळेस तुम्ही एक शब्दही दिला नागरिकांना की ज्यांची घरं खरं तर वाहून गेल्या. शिंदे साहेबांनी त्यावेळेस वचन दिलं की आम्ही सगळं देऊ. काय आगामी निवडणुकीनंतर असा काही प्लॅन काही ठरलेला? 100% माझ्याकडे ती सगळी यादी तयार आहे. शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि म्हणून मी पहिलं तर हे काम करणार आहे. इकडचा जो पट्टा आहे, आजही जर पाहिलं तर भारतनगर आणि मिन्नतनगर मध्ये काहीतरी वेगळ्या कारणाने पाणी घुसून जातं. त्याचं कारण अजून मला समजलं नाही. कॉलनीमध्ये पाणी घुसतं कसं, मी त्याची चौकशी करणार आहे. इथं पंचशील नगरमध्ये त्या पूर्ण परिसरामध्ये जेवढे जेवढे लोक कुपीत राहतात, झोपडी करून राहतात, ताडपत्रीमध्ये राहतात, यांना पक्के घरं देण्याचं स्वप्न माझं आहे. दत्तनगरमध्ये काही लोक आहे, स्मशानभूमीच्या बाजूला काही घरकुल जुनं होऊन गेलं, तिथं काही आहे. आमच्या दोन्ही आदिवासीच्या कॉलन्या आहे, 2 ठिकाणी आदिवासीचे जनता राहतीये. म्हणून एक स्वप्न आहे त्या सगळ्यांना आपल्याला त्या ठिकाणी घरं द्यायचे. हे स्वप्न मी 100% पूर्ण करणार आहे. सर, अगदी शेवटचे 2 प्रश्न विचारतो. खरं तर आता निवडणुकीबाबत तुम्ही एक मागे विधान केलं की जर कार्यकर्ते म्हणाले आणि जर भाजपाने मी सांगितल्याप्रमाणे जर उमेदवार दिला नाही तर मी माझ्या भावाला का उभा करणार नाही. काय आहे, खरंच तुम्ही तुमच्या भावाला उभा करणार आहे का? आता जनतेचीच खालून मागणी आहे. कारण गेल्या काही 2 दिवसांमध्ये आम्ही सोशल मीडिया पाहतो आहे, संजय बोरनारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या थेट आता कार्यकर्ते कमेंट्सही टाकायला सुरुवात झालेली आहे. काय नेमकं घडलंय आणि काय झालं यावर? मी अजून सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांसोबत काही चर्चा केली नाही, परंतु जनतेच्या भावना आहे. हे माझ्या म्हणण्यापेक्षा माझा भाऊही माझे इतकं काम करतोय. रात्री जर एखादा ऍक्सिडेंट झाला तर तो माझ्या अगोदर पळत जातोय. आता त्याविषयी पूर्ण पावसात माझ्यासोबत होता. म्हणून ह्या जनतेच्या भावना आहे, ह्यात तुम्ही डावलू नाही शकत. म्हणून मी ते वाक्य त्या ठिकाणी वापरलं होतं का युती जर माझ्या मनासारखी जर झाली नाही तर मी माझ्या भावाला उमेदवारी त्या ठिकाणी देणार आहे. आता शिक्कामोर्तब झालं, काय झालं हे शिंदे साहेबाच्या दालनात आम्ही नेऊन टाकलेलं आहे. काल सन्माननीय अण्णासाहेब माने पाटील, भाऊसाहेब तात्या, साबेरबाई यांनी सगळ्यांची इंटरव्ह्यू घेतल्या. त्यांनी त्यांचे पेपर शिंदे साहेबांकडे देऊन टाकले. आज उद्या त्याच्यावर निर्णय होईल आणि आनंद होईल जर भावाला तिकीट मिळालं तर. कारण मी काम करतोय, भाऊ काम करतोय, आमचा संपूर्ण परिवार काम करतोय, माझं मित्रमंडळ काम करतंय, माझे पदाधिकारी काम करताय. आणि जर नगराध्यक्ष जर झाला तर 100च्या ऐवजी 120ची स्पीड काय येणार नाही आम्हाला. म्हणून भावाचं नाव आता पुढे लावून धरले सर्वांनी.
अगदी शेवटचा प्रश्न विचारतो, कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक होणार आहे? शिवसेना कुठल्या मुद्द्यांवरती नगरपालिकेची निवडणूक घेऊन जाणार आहे? आणि त्याला जोडून असा एक प्रश्न विचारतो, विधानसभेत जे प्रसंग घडले होते, जे वाद खरं तर झाले होते, तुमची गाडी फोडण्यापर्यंतचे वाद समोर आले होते, नागरिकांना काय आव्हान कराल आणि शिवसेना कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढणार आहे? मी नागरिकांना नम्रपणाने त्या ठिकाणी विनंती करणार आहे, तुम्हाला जर 6 वर्षामध्ये रमेश बोरनारेची वागणूक नंबर 1 पटलं तर शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान तुम्ही केलं पाहिजे. नंबर 2, रमेश बोरनारेने 180 कोटी प्लस या सगळ्या भौतिक सुविधा म्हणजे 312 कोटी रुपये वैजापूर शहरात दिले. तुम्हाला जर वाटत असेल का 20-25 वर्षे काही झालं नाही, ते काम या काळात झालं, तर तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. ही दुसरी विनंती माझी. आणि तिसरी विनंती आहे का अजून मला वैजापूर माझ्या स्वप्नातलं पाहायचंय. काय माझं स्वप्न वैजापूरचं तिसरं? मी 6 वर्षात बरंच काही केलं, परंतु काही स्वप्न अपूर्ण आहे. आजही 20 वर्ष झाले वैजापूर शहराला शुद्ध फिल्टरचं पाणी, दररोज पाणी नाही. आज आम्ही एका घरामध्ये 50 रुपयाची जार विकत घेतोय, कुणी लाख रुपयाचं केंट लावतंय. आणि म्हणून माझं तिसरं स्वप्न आहे का तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला नगरसेवक आणि नगराध्यक्ष का निवडून द्यावं. जर तुम्हाला वाटत असेल का रमेश बोरनारे आमदार आता 4 वर्षे बाकी आहे, हा वैजापूर शहराला फिल्टरचं पाणी देईल, तर तुम्ही धनुष्यबाणाला शिवसेनेला मतदान केलं पाहिजे. आणि विकासामध्ये वैजापूर शहर जे स्वप्नातलं आहे, हे पूर्णपणे झोपडपट्टी मुक्त कसं होईल, या लोकांना घरे कशी मिळतील, हे जर तुम्हाला माझी खात्री वाटत असेल तर तुम्ही शिवसेना धनुष्यबाणला त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. ही आग्रहाची विनंती त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये करणार आहे. आणि माझा अजेंडाच राहणार आहे विकास, सेवा, या 2 गोष्टी मी पुढे घेऊन निश्चित आपल्या दारात येतोय. निश्चित आशीर्वाद तुम्ही द्या, एवढी मला वैजापूरच्या नागरिकांची खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. या सगळ्या विस्तृत मुलाखतीमध्ये सरांनी अनेक खुलासे खरं तर केलेले आहे. खरं तर एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं नेहमी प्रेझेंटेशन असतं. एका विकास कामाबद्दल त्यांनी खरं तर आकडेवारी देऊन ते खुलासे नेहमी करत असतात. आणि आगामी निवडणुकीबाबत देखील आता त्यांनी नागरिकांना चांगल्या पद्धतीचं आवाहन केलेले आहे. आणि विकासात्मक धोरण घेऊन, विकासाचे मुद्दे घेऊन मी नागरिकांसमोर जाणार आहे आणि माझ्या धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी नागरिकांना मतं मागणार आहे. नागरिकांनी देखील या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्हाला मतदान करावं, असं आवाहन देखील आमदार बोरनारे यांनी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं. धन्यवाद.